माजी खासदार किरीट सोमय्या पक्ष कार्यासाठी कोल्हापुरात आल्यानंतर ते शासकीय अधिकारी आणि खातेप्रमुखांच्या बैठका घेतात। त्यांना अशा बैठका घेण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार नसल्यानं सोमवारी कोल्हापूर महापालिकेत सोमय्या यांनी घेतलेल्या बैठकीमुळे नव्या वादाला निमंत्रण मिळाले। यासंबंधी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी सोमय्या यांच्या बैठकीवर आक्षेप घेतलाय। माजी खासदार किरीट सोमय्या सोमवारी कोल्हापूर सांगली दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात त्यांनी सांगली, कुपवाड, मिरज महापालिकेत जन्मतारखेच्या दाखल्यासंबंधी आढावा बैठक घेतली। या बैठकीला या महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतलाय। ही बैठक झाल्यानंतर सोमय्या यांनी कोल्हापूर महापालिकेतही जन्मतारखेसंबंधीची आढावा बैठक घेतली। त्यांच्या या आढावा बैठकीमुळे नव्या राजकीय वादाला निमंत्रण मिळाले। सोमय्या हे कोणतेही लोकप्रतिनिधी नाहीत। त्यांच्याकडे कोणतंही घटनात्मक पद किंवा एखाद्या शासकीय समितीचं अध्यक्षपद नसतानाही ते शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक कसे काय घेऊ शकतात आणि अधिकारीसुद्धा त्यांना सर्व शासकीय कागदपत्र दाखवत गोपनीय माहिती कशी शेअर करू शकतात, असे दोन प्रश्न कोल्हापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी उपस्थित केलेत। याचबरोबर यापुढे सोमय्या यांना महापालिकेत आढावा बैठक घेऊ देणार नसल्याचा इशाराही लाटकर बोंद्रे यांनी दिलाय।